जर बघा पेटीचा थोडासा वाटत पहिला बरोबर ना बरोबर तबल्याच्या चाटीचे आपण चाटी थोडं थोडं थोडंसं पेटी जाऊ द्या सुस्वागतम रंगदेवता या गावची ग्रामदेवता आणि या पवित्र स्थानामध्ये स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून आज आमच्या निसर्गरम्य सगळा यावळ तालुक्यामध्ये तेवढे निसर्गरम्य आमच्या तळेबाजार आणि या तळेबाजारमध्ये श्री देव सिद्धिविनायक मित्रमंडळ आणि व्यापारी शिक्षक संघटना चालक मालक संघटना यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी या लक्ष्मी पूजनानिमित्त श्री सत्यनारायणची महापूजा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे आणि सालाबादप्रमाणे या ठिकाणी डबलवारी भजनाचा त्यांनी सामना या ठिकाणी ठेवलेला आहे आणि खरोखर कौतुक करावं कारण आता ह्या गोष्टी हळूहळू कमी होत चालल्या आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा हे आपलं भजन ही आपली संस्कृती ही आपली परंपरा जपून ठेवण्याचं जतन करून ठेवण्याचं काम या ठिकाणी हे मंडळ करत आहे खरोखर कौतुक वाटतंय आज सालाबादप्रमाणे याही वर्षी या डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण 2 मोलची निवड केलेली आहे
कार्यक्रमाच्या संघटना तळेबाजार यांच्या ठिकाणी मनोभाव भाव व्यक्त करते। या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांच्या ठिकाणी मनोभाव भाव व्यक्त करून या कार्यक्रमासाठी त्यांनी आमच्याशी संपर्क साधला। त्या सर्वांचा लाडके नेतृत्व आमचे परममित्र सन्माननीय बाबा कदम यांच्या ठिकाणी मनोभाव व्यक्त होतात। त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आमच्या शिरगावहून आमचे सन्माननीय पाठवगाडी या ठिकाणी आले। त्यांना या ठिकाणी या गोष्टीला मान राखण्याची त्यांना विनंती करतोय सन्माननीय पाठवगाडी। त्याचबरोबर आपले गाडीको या ठिकाणी आले तिथं या ठिकाणी मनोभाव भाव व्यक्त करतोय। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सुरुवातीला भगवान आणि आमचे परममित्र अब्दुल घाडी सुद्धा या ठिकाणी आलेले त्यांच्याकडे मनोभाव आभार व्यक्त करतोय त्यांना शुभेच्छा देतोय। आपल्या सर्वांना या दीपावलीच्या आनंद शुभेच्छा देतो। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने सातत्याने जो चेहरा आम्हाला आठवतोय गेली अनेक वर्ष त्या चेहऱ्याची आम्हाला सगळ्यांना सवय झाली आहे आणि तो चेहरा आज सुद्धा या ठिकाणी दिसत नाहीये। तो चेहरा आज या ठिकाणी आम्हाला या सगळ्या प्रेक्षकांमध्ये नव्हे तर सगळ्या या कुटुंबामध्ये आम्हाला दिसत नाहीये। तो म्हणजे आम्हा सर्वांचा लाडका धोंडू। बरोबर आज ना बुवा आहे ना वाचली आहे पण आज अखंड आमच्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आजमाने घेतलं जातं ते म्हणजे आमचे धोंडू सावंत। आणि आज आपल्याकडून नाही आहे निवडून गेलेले हे पहिलंच वर्ष त्यांचं टाळ्या वाजू नका हे पहिलंच वर्ष त्यांचं आहे। आणि कुठेतरी या चेहऱ्याला या माणसाला आम्ही या ठिकाणी मिस करतोय म्हटलं आणि ही मोठी पोकळी या सर्व आमच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्याला ही भावपूर्ण श्रद्धांजली देतो आम्हा सर्वांच्या वतीने बुवांच्या वतीने सुद्धा एक भावपूर्ण श्रद्धांजली। आजचं भजन जे असेल आजचं जे भजन आणि धुलीभाव जे करणार ती एक त्यांना श्रद्धांजली म्हणून हे आमचं भजन म्हणून आमच्या धोंडूला या ठिकाणी श्रद्धांजली व्यतीत करून तुला सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करू। भजनाचे माझे आराध्य कोकणकला भूषण चंद्रकांत वाकर भजन सम्राट परशुराम बाबांच्या भजन सम्राट विराजबुवा पाटील भजन सम्राट चिंतामणी बाबांच्या भजन सम्राट काशीराम वाकर सर्व दैवतांचे त्यांनी या ठिकाणी नमस्कार होतोय। माझी कुलदेवता माझी ग्रामदेवता माझे माता राम परमती परस्त्री माता समान मानणाऱ्या माझ्या शिवछत्रपतींना सोन्याच्या सती बलिदान देणाऱ्या माझ्या शंभूछत्रपतींना माता सीताराम तमाम आशीर्वाद घेऊन माझा बहिणीचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आमने सामने बरोबरीच्या दुसऱ्या वर्गाला सुरुवात करतोय। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। धन्यवाद। थोडंसं निवेदन द्या। गोळी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला जो तुमचा आशीर्वाद तो म्हणजे टाळ्यांचा आशीर्वाद याची आम्हा दोन्ही बुवाला कारण कार्यक्रम हा जरी आम्ही दोन्ही बुवांचा असेल तरी त्याच्यामध्ये तिसरे भागीदार तुम्ही आहात। तुम्ही हा कार्यक्रम आमच्याकडनं करून घ्यायचा आहे। तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायचे त्याप्रमाणे आमचा कार्यक्रम होणार। तुम्ही असे गप राहलात का भले लक्ष्मी देऊ नको लक्ष्मी पूजन लक्ष्मी नाही दिल्या तरी चालत हा हीच आमची लक्ष्मी हया त्याच्यामुळे लक्ष्मी तशी करत नाही पण तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद एकदा जोरदार व्हायला पाहिजे आम्हाला दोन्ही बोलायसाठी एकदा बस एवढा केलं तरी माऊल झाला नाही ना। अतिशय सुंदर या ठिकाणी वा सालाबादप्रमाणे म्हणजे सांगितलं की हे मंडळ आहे हे सर्व व्यापारी आहेत आमचे सर्व हे रिक्षा टेम्पो चालक मालक सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत वा गेली सातत्याने अनेक वर्ष हा डबलवारीचा सामना असतो या ठिकाणी त्यांच्या मनात आलं असतं तर या ठिकाणी काहीतरी तमाशा वगैरे काहीतरी अगदी नाही म्हटलं तरी पैसो माफ असतात। गौतमी पाटील आपण हाणू शकले असते लक्षात पण विषय लक्षात घ्या कारण जी आपली संस्कृती आहे बघा कोकणची
ही कला जपण्याचा हा प्रयत्न करूया. हे सगळं मंडळ करत आहे. इतका जोरदार या पुन्हा मंडळासाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाते. आणि सांगितलं की हरिनामाची टाळी आहे, नामस्मरणाची टाळी आहे, फुकट जाणार नाही, लक्षात ठेवा. कारण जेवढी टाळी तुम्ही वाजवणार, कारण टाळी वाजवण्यामध्ये जो आनंद असतो तो इतर कशामध्ये नसतो, आणि ते खास करून त्या भजनामध्ये, नाही का. खरोखर या जागेचं पावित्र्य एवढं मोठं आहे. मंडळी सांगतो, मगाशी आल्या मी बाबा कदमशी बोललो की बाबा पावसाची चिन्ह दिसतं, पावसाची चिन्ह दिसतात, बारीचा काय होता काय कळत नाही. म्हणजे ह्या कार्यकर्त्याचा विश्वास बुवा एवढा ठाम आहे. त्याने सांगितलं की बुवा बिंदास बारी चालू करा, पाऊस पडणार नाही. हा ठाम विश्वास आहे बुवा, आणि हे देवावर असणारी श्रद्धा, नाही का, बरोबर ना. आणि म्हणून ह्या सगळे एवढे मोठे कार्यक्रम या ठिकाणी साधी गोष्ट नाही बुवा. या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम करणं, आणि हा हायवेवरचा, कारण हायवेवरचे नेहमीचे कार्यक्रम तुम्ही बघितला तर या सिंधुदुर्गामध्ये पण, मुंबईमध्ये अवस्था तुम्हाला आमची माहिती ना, 10 वाजता आमचा भजनच बंद होता. तरी सुद्धा हायवेवरचे कार्यक्रम बुवा 7 वाजता चालू करायला सांगतात. कुठे पण बघितलं, मी बघितलंय कणकवली म्हणे, कणकवलीमध्ये बघा, शुक्रवारीमध्ये बघा, मी बघितलं की 7 वाजता कार्यक्रम चालू व्हायला पाहिजे, नाहीतर पुढे कार्यक्रम बंद होतात. ही आपली बुवा ही शोकांतिका आहे. सांगायचं तात्पर्य एवढं आहे. पण या ठिकाणी बुवा बारी 10:30 वाजता चालू झालेली आहे, नाही का. त्यामुळे कार्यकर्ते आमचे कसे आहात त्याचा विचार करा, ठीक आहे. असं बाकी अतिशय सुंदर भजन बुवाने केलेलं आहे. या ठिकाणी माझे सर्व भजन रसिक आहेत. त्यांनी या कृपया मंडळ सोयी करते, आपल्या बसण्याची आसनाची व्यवस्था करते. कृपा करून या ठिकाणी बसण्याची विनंती आहे तुम्हाला सर्वांनी त्या विनंतीचा मान राखायचा. कारण तुम्ही उभे राहलात ना, मग माझे पाय दुखतात, तुम्ही बोलले तर माझे पाय दुखतात. त्यामुळे कृपा करून बसण्याची एक विनंती तुम्हाला सर्वांनी बसून घ्यायचंय. अतिशय सुंदर सुरुवात बुवाने केलेली आहे नावाप्रमाणे. फक्त बुवाने पहिली एक चूक केलेली आहे. नाही मी काय म्हणते, मी अजून सांगलेच नाही. तुमची पहिली चूक सांगते काय माहिती आहे, ही डबलवारी म्हटलं की ह्या गोष्टी अशा व्हायला पाहिजे. एकमेकाच्या चुका काढणं म्हणजे ते कमी आहेत असा विषय नाही. काहीतरी भूलचुकीने काहीतरी चुका होत आहे, मुद्दाम करत नाही कोण, पण त्या चुका सांगणं हीच आता डबलवारीची खरी सुरुवात असतात. बुवानी सुरुवात कशी केलेली की मागा भजन सम्राट वाटली, ती मोठी चूक केली. ही मोठी चूक आहे. कारण बुवा भजन सम्राट खऱ्या अर्थाने भजन सम्राट बुवा तुम्ही आहात, त्या पात्रतेचे ही तुम्ही आहात. त्यामुळे आम्ही भजन सम्राट नाही, आम्ही अजून त्या लेवलला पोहोचलेलो नाही आहोत, हे मी मान्य करतो. तुमच्यावर बसतोय डबलवारी म्हटली, हे माझं पुण्य बुवा, डबलवारी म्हणून आम्ही तुमच्या समोर आहे. तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, कारण तुम्ही जेव्हा भजन करत होता तेव्हा मी सुरुवात करत होतो. मी नेहमी सांगतो बुवांना आठवण करून देतो त्या बारीची. आमच्या भांडुपला बुवांची बारी होती, आणि आमचा पार्टाई वाजकी होता बुवाकडे त्या दिवशी. आणि मी नुकताच भजन करत होतो, एक सिंगल भजन करायचो. आणि त्या पार्टीने काय बुवांना नाव सांगितलं की सुशील गोठणकर नावाचा एक बुवा नवीन तयार होतोय, त्याचं एखादं नाव घ्या. मग बुवाने आपलं नाव घेतलं. बुवांच्या माझा परिचय नाही, बुवाने नाव घेतलं की सुशील गोठणकर बुवा म्हणजे नवीन उगवता तारा वगैरे काय काय सांगला नाही बुवाने, मोठेपणा माझं केलं नाही. आणि झालं असं, डबलवारी बुवांचा इंटरव्ह्यू झाला, म्हणजे एक बारी संपलेली बुवांकडे गेलो मी. बुवाने विचारलं बुवा ओळखलं का मला, तर बुवा बोलता नाही, काय ओळखायचं नाही. मी बोललो बघायचं नाव घेतलं, तो सुशील गोठणकर बुवा मी. तर म्हणतो बाबा छान छान, म्हणजे चूक नाव ऐकलं बुवाने माझी स्तुती केली. आणि आज तो गोठणकर बुवा आज बुवांच्या बरोबर जोडीने डबलवारी करतोय. ही साधी गोष्ट नाही, ही वाढ वडिलांची पुण्य, माझ्या गुरुजींचे आशीर्वाद आहेत बघा मंडळी. म्हणून ही आज वेळ आहे. पण याचा अर्थ डबलवारी म्हटलं की हे छोट्या छोट्या गोष्टी होणार, कारण बुवांनी सांगितलं सुरुवातीला. आम्ही जे वाऱ्या करतो त्या युट्यूबला सुद्धा बघा तुम्ही, गोठणकर बुवाने विनोद चव्हाणच्या वाऱ्या कशा होतात, एकमेकाला न बोलतात. छोटासा किस्सा म्हणजे किस्सा व्हायलाच पाहिजे. सासू बिसूला त्यांनी मला विचारलेले का बुवाने की तुमचा ह्या चेहऱ्याचा राज काय. पहिला बुवा तुम्ही सुद्धा ह्याच करा, सासू पैकी घराकडे घेऊन यावा, तिला नंतर पुढचा सांगतो लोक. तर ह्या कार्यक्रम फक्त ही लेखी बोले सुने लागेल, हे असे कार्यक्रम व्हायला पाहिजे. ना तर हे आकडे बघ तुला तोंड पडील, ही सध्या चाललेलं आहे बुवा या भजनाच्या माध्यमातून. असो तो प्रत्येकाचा विषय, मी कोणाला काय बोलण्याचा तेवढा मला अधिकार नाही. पण कार्यक्रम चांगला कसा व्हावा, भजनी बुवांची निवड कशी व्हावी या ठिकाणी याचं बुवा प्रात्यक्षिक आहे. आमच्या या ठिकाणी गाडी बुवा आहेत, मग सांगितलं आम्ही पांडू गाडी आता बोलवलंय, पण अजून काय आलेले नाही. त्यांना सुद्धा एक पारख आहे की बुवा कसे ठेवावेत, भजनं कशी ठेवावेत, अशी थोर मंडळी आपल्या बरोबर असताना बुवा हेच आमच्या ह्या चेहऱ्याचं. आणि सगळ्यात बुवा माझ्या चेहऱ्याचा राज तुम्ही विचारलं तर ते हे सगळं जे तेज आहे बुवा चेहऱ्यावरचं,
ते हरिनामाचा तेज आहे, ते नामस्मरणाचा तेज आहे. बाकी माझ्याकडे काय नाही. असो, अतिशय सुंदर या ठिकाणी बुवानी सुरुवात केली, त्याप्रमाणे मी सुद्धा सुरुवात करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा, मी करतोय असं नाही म्हणत आहे, मी प्रयत्न करतोय. एक नवीन नोटेशन सुरुवात केलेली आहे, त्याचा आज सुरुवात प्रारंभ इथून आहे बुवा, आहे का? सुरुवात तुमच्यापासून ज्या गोष्टी जास्त तुम्ही बोललात, जास्त काय बोलला नाही, कारण तो विषय तसा सुरुवात येत नाही आमच्याकडून. जसं बुवानी सुरुवात केली त्याप्रमाणे, कारण बुवा ही जी पिढी बघायची, तुम्ही नाव घेता बुवा या मुलांचं, लहान मुलांचं, ह्यांच्यावर ह्या वयाचा संस्कार होणं गरजेचं आहे बुवा. लक्षात ठेवा, ह्या वयातच त्यांच्यावर संस्कार होणं गरजेचं आहे. कारण ही आताची पिढी ही मोबाईलची पिढी आहे बुवा, त्यांना मोबाईलचीच लय आवड आहे. त्याच्यामुळे त्यांना जर आज ह्या मुलांपेक्षा यांच्या आई वडिलांचं मी कौतुक करेन, या मुलांच्या पेक्षा याच्या मुलांच्या आई वडिलांचं कौतुक करेन की त्यांनी या भजनाला पाठवले बुवा. दास सांगते त्या भजनाला पाठवले, त्यामुळे यांच्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या बाबा. कारण आमच्या मुंबईमध्ये असं होतं, भजना गेले की कोण पाठवणार, रेकॉर्डांचा आपल्या पोरांका होय कशी हक नाही तेवढी बाहेर काढतली आणि रेकॉर्डांचा पाठवतली, पण भजना पाठवत नाही. म्हणून सांगितलं बुवा, या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी आपल्याला तुला चांगली भजना केली पाहिजे, नाही का? म्हणून त्याप्रमाणे आपण आज भजन करायचे. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत भजनी कलावंत आहेत आणि भजनी सम्राट आहेत. आज त्यांच्यावर कार्यक्रम करताना खूप मजा येते आणि खूप बरं वाटतं. असं झालं नाही, पण त्यांनी काय मला काय सांगितलं नाही. तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल बुवा समोरच्या बुवाची पेटवा वगैरे काहीतरी करा, त्यांनी मला तसं नाही सांगितलं. ते वारंवार त्याच गोष्टीचा उल्लेख करतायत बुवा की त्यांना ती तळमळ आहे, ती तळमळ कोणासाठी तर धोंडू सावंत बुवा यांच्यासाठी बुवा. आणि खरोखर आज नवीन नवीन बुवाना बुवा या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे. या पूर्ण आमच्या पंचक्रोशीमध्ये नव्हे तर पूर्ण देवगडमध्ये बुवा नवीन नवीन बुवांना त्यांनी संधी दिलेली आहे, असे आमचे धोंडू सावंत बुवा. आणि ही त्यांची आपली पोकळी निर्माण झालेली हे आम्हाला दिसतेच आहे. आपण नंतर त्याविषयी नक्कीच बोलणार आहोत, पण भजनाला सुरुवात करतो. जास्त वेळ नाही घालवता, कारण बुवानी कमी वेळात भजन म्हणजे आटपलेलं आहे. त्यामुळे मला सुद्धा तेवढ्या कमी वेळामध्येच त्या गोष्टी केल्या पाहिजे, नाही का? काय जाऊ तुला थोडं माझ्याकडे लेवल आहे, तेवढं थोडंसं काम करीत नाही. थोडी सिटी बंद करा, सिटी बंद करा, पेटी पण थोडीशी कमी करूया, सिटी कमी करा. हैसून किलेच चालू आता, हैसून किले खर्चा कोणतो लागता कोणतो नाही लागत, हैसून सुरुवात आहे आमच्याकडे, नाही काय?
मनी आवडी गायनाची अंबिकेला श्री गणपती गजानन सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण ग्रामदेवता श्री कामेश्वर श्री गांगेश्वर श्री आरेश्वर श्री राटेश्वर श्री कुणकेश्वर श्री रामेश्वर हरी श्री ब्राह्मण सचिदानंद सद्गुरु साईनाथ श्री स्वामी समर्थांचा विरावळ देवी माते तुझा पावनाई देवी माते तुझा भजन सम्राट गुरुवर्य काशीराम परमहंसा कोकण कला भूषण गुरुदास गोणी 12 मात्रा नाही का गोणी 12 मात्रा नोटेशन घेतलं अतिशय सुंदर 8 मात्रा हे गाणं खूप कठीण असतं पण 16 मात्रा त्रिताल हा सर्वांना समजतो 16 मात्रा त्रिताल हा सर्वांना समजतो आणि सर्वांना समजेल असं थोडं गाण्याचा मी प्रयत्न करतोय नाही का 12 आणि 16 म्हणजे 12 4 मात्रा तरी मी उचललोय लक्षात ठेवा
शिवशंकरा
धन्यवाद धन्यवाद. रवी सन्मान्य रवी मल्हार यांच्याकडे या ठिकाणी 100 रुपयाचा बहुपुरस्कार पारितोषिक आहे, आनंदाने स्वीकार करतोय. त्याचबरोबर श्री गणेश मूर्तिकार सन्मान्य श्री रवी सावंत यांच्याकडून या ठिकाणी आमच्या श्री धोंडू सावंत यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 100 रुपयाचं बहुपुरस्कार पारितोषिक आहे, स्वीकारतोय. आणि आमच्या सन्मान्य श्री धोंडू सावंत आज खरोखर सांगितलं आणि सांगावंसं वाटतेच असं की आज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आमचा धोंडू या ठिकाणी नक्कीच हजर असेल, ही शाश्वती आहे. पुन्हा एकदा त्यांच्या पुण्य आणि पवित्राच्या आत्म्यास चिरशांती लाभो त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय आणि या बक्षिसाचा स्वीकार करतोय. त्याचबरोबर श्रीकांत कदमबुवा यांचे वाजपेयी श्री दीपू कदम यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचा बहुपुरस्कार पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद. या ठिकाणी श्रीकांत कदम माझे विद्यार्थी आणि त्यांचे पखवतात. दीपू कदम हे आमचे मित्रच आहेत आणि खरोखर नेहमी मला त्याचं मार्गदर्शन असतं किंवा सपोर्ट असतो ते आमचे दीपू कदम यांच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. त्याबरोबर आमच्या सर्व आमच्या गणितामध्ये माझी सर्व कोरस मंडळी या ठिकाणी आलेली आहे व आज खरोखर आनंदाने सांगतो की माझे विद्यार्थी जवळजवळ 4 जण माझ्याबरोबर डबलबारी करतात. म्हणजे माझ्यासोबत 4 जणांच्या डबलबार आहे आणि हे कुठं आपण हे पेरलेलं आहे आणि ते आता चांगलं उगवतंय नाही काय, म्हणून पेरणं खूप गरजेचं आहे. आणि माझ्या म्हणजे तुमच्याकडून सुद्धा आम्हाला ह्याच अपेक्षा जास्त आहे की तुम्ही सुद्धा जे पेरलेले आहे त्या सुद्धा पुढे यायला पाहिजे नाही का, आमच्याकडून सुद्धा कार्यक्रम त्यांचे व्हायला पाहिजे. असं माझं काय बघ कशी कांती तुकतुकीत ना धोका देऊ आहे ना असं या ठिकाणी अतिशय सुंदर भजनाची सुद्धा निवड सुद्धा केलेली आहे आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा करण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी पण काय बुवाने सांगितलं की भजन म्हणजे काय आणि भजनाचे बुवाने अक्षर 3 आहेत. बुवाने सांगितले ना भजनाचे अक्षर 3 आहेत, भजावा, जपावा आणि नमावा नाही का बुवा, बरोबर ना. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. म्हणजे आज भजनाची व्याख्या जरी बुवाने शब्द जरी सांगितलं अक्षर 3 आहेत पण व्याख्या खूप बदलली आहे. कारण आज हा जमाना 2020चा म्हणजे आम्ही आज अगदी म्हणावा तर हा 2020 म्हणजे क्रिकेटचं त्याचं नाव आहे ते सुद्धा आमच्या या भजनाला लागलेलं आहे सध्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की भजनाचे आता प्रत्येकाला बुवाने सांगितले की हौशे गौशे नवशे सगळे या ठिकाणी आहेत. पण या ठिकाणी बुवा आज एवढ्या म्हणजे चव्हाट्यावरची वारी म्हणतात ना की रस्त्यावरची नाक्यावरची वारी असू सुद्धा बुवा एक मंडळ बुवा एक पब्लिक आपलं तर बुवा पेटव बुवा शेलव असं म्हणत आहे. बुवा ही आमच्या देवगडची शान आहे का, जोरदार आमच्या देवगडच्या टाळ्या नाही का. तुम्ही आपल्या हरिबागला गेला सगळे आणि काय तर कोणी मुलाखत घालून सांगला नाही कोणी का हा मग तुम्ही 40 रुपये त्याचा फरक दिलात ना. आणखी त्याला आणखी देऊ होते 40 म्हणजे खूपच कमी दिलास तुम्ही. पण बुवा हे असे पब्लिक आम्हाला भेटत असतात पण आपण काय करावं हे आपल्याला समजलं पाहिजे बुवा नाही का. आणि हे तुम्हाला सांगण्याला बुवा नक्कीच मोठा नाही पण हे डबलबारीच्या माध्यमातून बुवाने सांगितलंय की काही गोष्टी असतात अति तेथे माती बुवाने सांगितलं. आणि खरं गोष्ट आहे मंडळी, कुठलीही गोष्ट आपण अति केली माती ही नक्कीच होते, बरोबर ना. कुठली गोष्ट आपण अति केली माती ही नक्कीच होते. पण नामस्मरण फक्त अशी एक गोष्ट आहे मंडळी, नामस्मरण फक्त अशी एक गोष्ट आहे की जी अति केली की आयुष्याचं मात्र सोनं होतं. ही ताकद या नामस्मरणामध्ये बघा मंडळी. आज तुम्ही आम्ही कोण कुठचे पण कुठे एकत्र आलो तर या भजनामुळे एकत्र आलो. आमचे भरणीचे बुवा कुठे कुडाळ भरणी रौतक धैसर मुंबईत आणि इलिया धैसर कशामुळे तर नामस्मरणामुळे, बरोबर ना बुवा. आणि आज हे नामस्मरण आहे मंडळी बोलण्यासाठी. अरे भजन सोपे परी आहे कठीण. भजनाची ताकद बघा मंडळी. अरे भजन सोपे परी आहे कठीण. घाव सोसेला विणारे नाही तर देव पण घाव सोसूचे लागतं. आमचा घाव सोसूचे लागतं. भात खाताना विचार करूच लागता. तरी एवढं मागला नाही आळा हॉटेलमध्ये. शुगरचा त्रास हा पण तोंडात टाकून आहे ना माणसाचं. काय सांगा हो नाही म्हणून नाही हा शुगर त्रास मग तरी पण भात केवढं खायला बघेल मी. नको खाव तुमची आता गरज आहे.
काय समजली तुमची आमच्या घरात आहे त्यामुळे एवढ्या जास्त काय खायला राहावं नको मी पण तेवढं तुमचं भावच आहे माझ्या घराला कमी आहे तुमच्यापेक्षा हा असो अतिशय सुंदर रूपाचा भंग सुद्धा गवाडी विलंबी घेतलेला आहे मी सुद्धा या ठिकाणी रूपाचा भंग घेतोय जेणेकरून गजराला वेळ जास्त मिळेल आम्हाला आणि संपूर्ण भजन होईल म्हणजे अगदी गवळणीपर्यंत कव्वालीपर्यंत तुमचं जर मत असेल तर भारुडापर्यंत पण होईल आमचे चव्हाणबा भारुड अतिशय सुंदर सांगतात त्यामुळे भारुडापर्यंत पण होईल पाहिजे फक्त तुम्ही आहे कामावर राहा आणि फक्त तुमच्या टाळ्याचा प्रतिसाद हळूहळू टाळे तुमच्याला कमी वाटतात माका हा ह्या माणसाची जोरदार टाळी हा